नमस्कार मित्रांनो, रॉयल गाडा मालक चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज या ठिकाणी शिवा बैलाचे मालक किरण सरोदे यांच्या शिवा बैलाची संपूर्ण मुलाखत घेणार आहे. नमस्कार. हा बैल घरच्या गायचा आहे का विकत आणलेला आहे? विकत आणलेला आहे. कितीला किमती करायची आहे? आपण 75,000 कुठून घेतलेलं? चिपळूणवरून गेला कोकण. आतापर्यंत किती फायनल झालेले? आपल्याकडे आल्यावरती गटपास झालाय दोनदा. त्याला व्यायाम किती महिन्यापासून चालू केला? व्यायाम तसा आणला तसा व्यायाम आहे त्याला. आठवड्यातून टोवणी वगैरे चालू. किती वर्षाचा असतं की तुम्ही मैदानावर काढले? त्याला मैदानावरती 4 असताना काढला. 4 असतात. आणि आतापर्यंत कुठल्या कुठल्या पायऱ्यात पळालेल्या आहेत बैला? तो आता बिवरीमध्ये पळला होता. फुटबॉल आमच्या गट्टू फायनल होती, तिथे पळला होता. कुठले बैल कुठले होते त्याच्याबरोबर? त्याच्याबरोबर होती बादशाह होता, फुटबॉलचा राजा होता, अजून बरीचशी अशी बैल होती. तुम्हाला अशी बैलगाडी क्षेत्रात कुठल्या बैला बरोबर पळायची इच्छा आहे? आता नियोजन तर चाललंय. आता पुढचं नियोजन तर आपलं बकासूर संघ पळवायची इच्छा आहे किंवा मग मथुर संघ चाललंय नियोजन. बैलगाडी क्षेत्रात ना तुम्हाला किती वर्षापासून लागले? तसं तर आमच्या आजोबांपासून नाद चालू आहे. आता म्हणजे तुम्ही बैलगाडी शर्यत नाद बघता बघता व्यवसाय काय का? व्यवसाय आपली शेती कंपनी वगैरे करत होते, त्याच्यानंतर शेती नंतर आता क्षेत्रात आहे. म्हणजे शेतीच्या ह्याच्यावर तुम्ही टीव्ही बघता? हा, हे बघा. आणि हे सुट्टी मेकर कोण असतं बैलाच? मी स्वतः असतो किंवा आमचा पुतणी असतो. ड्रायव्हर किरण जाधव. आता इथून पुढचं मैदानाचं नियोजन काय? आता इथून पुढचं नियोजन आता करीत राहायचं असंच. तुम्ही मोबाईल नंबर सांगा. 9730 444 583. मित्रांनो, ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पायरा 100% भेटेल. बैलाला स्पीड कसा आहे? खालून स्पीड तर बैलाला जास्त आहे, फक्त आम्हाला पायरा मोठा पायरा भेटला की आम्ही नियोजन करणार आहे मोठं. बैल असा निकालाला ओव्हरटेक करतो नाही, बैल आपला खालनं बी किंवा चालतो आणि वर तोंडाला बी तोंड काढून बैल चालतो. तुम्ही बैलाला खुराकात काय जात? आमच्या बैलाला खुराक म्हणजे घरगुती खुराक आहे. आपण डाळ, परत शेंगदाणा पेंड, परत गुळ, अजून भुसा, हरभरा. आता तुम्ही टेस्ट होणार डोपिंग टेस्ट, तुम्ही दोरलेवाडीच्या मैदानावर जाणार? आम्ही तर 100% जाणार आहे. पण आमचं असं विषय आहे, आम्ही जाणार कामून जाणार, आमच्या बैलाचं उजेडात नाव यावं म्हणून आम्ही जाणार. कारण की तिथं खरं कळणार आहे की कोणाच्या बैला दमक नाही, दमक तर आपला दमक आपणच तयार करायची असते दमक. कारण तिथे गेलं तर काय नाही दमक. आजकाल लोक इंजेक्शन घेऊन नाही, आपण तर इंजेक्शन आतापर्यंत एकदा एवढी मैदान झाले आतापर्यंत इंजेक्शन नाही पाहिजे. कारण की त्या मैदानात ना ज्याच्यात दमक आहे तिथंच येणार. हा, आपल्यात दमक आहे म्हणून आपण जाणार आहे. कधी बी टेस्ट करा आपल्या बैलाची. धन्यवाद.